सर्वांना शिक्षण सर्वांना काम मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, सर्वांना शिक्षण सर्वांना काम मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे। मोदी शाह धर्मेंद्र प्रधान चले जाओ, चले जाओ, चले जाओ। मोदी शाह धर्मेंद्र प्रधान की तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे मोदी शाह धर्मेंद्र प्रधान की तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं। आमच्या DYFIच्या वतीने गेले 19 दिवसापासून या देशाची शिक्षण व्यवस्था आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून भारतातले थोर शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांनी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे ही मागणी घेऊन ते अन्नत्याग उपोषण करतायत। आणि त्यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आज आम्ही सोलापूर जिल्हा समितीच्या वतीनं 5 जण एक दिवसीय 24 तासांचा लाक्षणिक अन्नत्याग उपोषण आम्ही आज सुरुवात केलं सकाळी 10 वाजता। आमची प्रमुख मागणी आहे, ज्या मागणीसाठी आज धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यासाठी सोनम वांगचुक यांनी आपलं बलिदान देण्यासाठी आत्माहुती देण्यासाठी त्या जंतर मंतरवरती थांबलेले आहेत, परंतु सरकार त्यांच्याकडे जात नाही, अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे। मला एक गोष्ट नमूद करायची आहे, ज्यावेळी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी जंतर मंतरवरती उपोषण केलं त्यावेळी असणाऱ्या त्या विरोधी पक्षात होत्या आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आणि अण्णा हजारेंना न्याय देण्यासाठी त्यांची जी तगमग तडफड होती ती आता दिसत नाहीये। अहो, या देशामध्ये ज्यांना स्वप्न पाहिले डॉक्टर व्हायचं, वैद्यकीय सेवा करायची, लोकांना उत्तम आरोग्य द्यायचं, अशा स्वप्न असणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वप्न भंगलं आणि त्यांच्या स्वप्नाचा चकनाचूर झाला, तरी सुद्धा ही सरकार जबाबदारी घ्यायला तयार नाही आणि अत्यंत नामुष्कीनं आणि बेशरमप्रमाणे लोक वागतायत। म्हणूनच जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन जारी राहील। आम्ही देखील सोलापूरच्या प्रशासनाला हेच सांगतोय, आमचं 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण आहे। उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत सरकारने आणि प्रशासनाने आमच्याकडे काहीतरी सकारात्मक जर त्यांनी काही पत्र दिलं तर आम्ही आंदोलन मागे घेऊ, नसेल तरी आंदोलन पुढे जारी राहील असं या ठिकाणी सांगतोय। चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका।